सगळ्यांना येत असेल तर सगळ्यांनी सांगायचं. आपला प्यारासा इंडिया म्हणजेच आपला भारत आहे ना. आपल्याला आपला भारत खूप आवडतो रे पोरांनो, आवडतो की नाही? मग मला सांगा, आपला भारत कधी स्वतंत्र झाला? कधी झाला रे? 1947 आहे ना, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947. अरे वा वा वा, या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला पोरांनो. आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो. ब्रिटिश म्हणजेच इंग्लंड हा एक देश आहे. या देशातील लोकांनी जगातील जवळपास सगळ्या देशांवर राज्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आपला प्यारासा भारत देखील आहे. आपल्या भारतावर या इंग्लंडच्या लोकांना म्हणतात ब्रिटिश. जसं आपल्या भारतातील लोकांना म्हणतात भारतीय, तसं या इंग्लंडमधील लोकांना म्हणतात ब्रिटिश. या ब्रिटिशांनी आपल्या देशावर पोरांनो 1 नाही 2 नाही तर 150 वर्ष राज्य केलेलं आहे. किती? 150 वर्ष. तर पोरांनो हे राज्य कशाच्या जोरावर केलेलं माहिती आहे का? ज्ञानाच्या जोरावर. त्यांच्याकडे ज्ञान होतं, ठीक आहे. आणि म्हणून आपण हे ज्ञानी झालो. तर आपल्याला पण नाही तो राज्य नाही करायचं, पण आपण काहीतरी नवीन शोधू शकतो जे मानवहितासाठी आहे ना. तर मग आपल्या या देशाला सहजासहजी स्वतंत्र भेटले का रे? नाही आहे. त्यासाठी आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा पोरांनो 1885 साली एका मोठ्या संस्थेची स्थापना झाली. त्याच्या आधी छोट्या छोट्या संस्था होत्या. मात्र या 28 डिसेंबर 1885 या दिवशी भारतामध्ये एका मोठ्या संस्थेची स्थापना झाली आणि त्या संस्थेचं नाव आहे किंवा त्या पक्षाचं नाव आहे, त्या पार्टीचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सभा, इंडियन नॅशनल काँग्रेस. तर या संस्थेची स्थापना झाली पोरांनो. आणि याच संस्थेने भारत स्वतंत्र होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत, ठीक आहे. मग 1885च्या आधी काही प्रयत्न झाले नाहीत का? तर झाले. माईक ऑन करायचं नाही कोणी, माईक ऑन करायचं नाही मध्येच. 1885च्या अगोदर काही प्रयत्न झाले नाहीत का? तर झालेत. पण मात्र संघटितपणे प्रयत्न म्हणतो आपण ज्याला, की एका विशिष्ट ध्येयानं जे प्रयत्न म्हणतो ते विशिष्ट ध्येयानं प्रयत्न मात्र 1885 पासून झालेले आहेत, ठीक आहे. या इंग्रजांनी 1600 मध्येच या इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आगमन केलं होतं. भारतामध्ये इंग्रज कधी आले? तर 1600 मध्ये आले, ठीक आहे. 1600 मध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून आले आणि इथले राज्यकर्ते झाले. आधी व्यापार करण्यासाठी आले. आपल्या देशामधील एखाद्या शहरामध्ये आले पहिल्यांदा व्यापार करण्यासाठी. कशाचा व्यापार करण्यासाठी? तर मसाल्याचा व्यापार करण्यासाठी. कशाचा? मसाल्याचा व्यापार करण्यासाठी आले आणि इथले राज्यकर्ते झाले. याच्या म्हणजे 1885च्या आधी देखील, म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन होण्याच्या आधी देखील प्रयत्न झाले. मात्र संघटितपणे, विशिष्ट ध्येयाने, विशिष्ट धोरणाने जर कधीपासून भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न झाले तर 1885 पासून. आणि ही जी सभा आहे ती सभा स्थापन करण्यामध्ये आपल्या भारताबरोबरच इंग्रज देखील होते. म्हणजे इंग्रज एक अधिकारी होता, इंग्रज अधिकारी. त्या इंग्रज अधिकाऱ्यालाच या भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणतात. म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगायचे पोरांनो, ॲलन हुम. आता ॲलन नावाच्या भरपूर काही आपल्या भारतामध्ये संस्था आहेत बघा. तर ॲलन नावाची एक IIT JEE साठी एक संस्था असते. ॲलनचे क्लास असतात. तर हे ॲलन ह्यूम यांनाच भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणतात किंवा फादर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस यांनाच म्हणतात, ठीक आहे. तर या ॲलन ह्यूम यांच्याबरोबर दुसरेही होते, म्हणजे दादाभाई नौरोजी असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, ठीक आहे. असे काही लोक होते. त्यांनी देखील या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. आणि असंच
एकूण जर किती लोक होते म्हटलं तर हे दिसते ना, तर हे पहिल्या सभेचा म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. तर त्या सभेमध्ये हे लोक दिसतात ना, तर ही लोक होते 72 लोक जमली होती पोरांनो तिथं. किती? 72 लोक जमली होती. आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वात जास्त लोक कुठली होती तर आपल्या महाराष्ट्रातली होती. 35 लोक आपल्या महाराष्ट्रातली होती पोरांनो. किती? 35 लोक आपल्या महाराष्ट्रातून होते. मग त्याच्यामध्ये रानडे असतील, दादाभाई नवरोजी असतील, ही सगळी कुठली होती पोरांनो लोक, तर ती होती आपल्या महाराष्ट्राची. आणि ही जी सभा दिसते ना, ही सभा ही लोक जी जमलेली आहेत ना, तर कुठं जमली होती तर मुंबईला जमली होती. आपल्याच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये या सभेचं म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन, पहिलं सेशन कुठं झालं होतं तर मुंबई इथं झालं होतं. खरं तर हे सेशन पोरांनो पुण्यामध्ये होणार होतं, पण त्यावेळी पुण्यामध्ये एका रोगाची साथ पसरली होती. जसं कोरोना येऊन गेला ना 2020मध्ये, तर तशीच एक साथ म्हणजे तसाच एक रोग येऊन गेला. संसर्गजन्य रोग होता. तर तो रोग होता कॉलराचा रोग कुठं आला होता? पुण्यामध्ये आला होता. म्हणून पुण्यामध्ये न घेता ही सभा कुठे घेतली होती? मुंबई या ठिकाणी घेतली होती. इतकी माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या GKच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील.